सन 1937 साम्राज्यवादी जपाननं चीनवर भयंकर असा सर्वनाशी हल्ला सुरू केला। प्रगत विमानांनी शहरांवर बॉम्बचा वर्षाव केला। शहर बेचिराग झाली। हजारो लोक मृत होत होते, जायबंदी आणि कायमचे अपंग होत होते। जपानच्या क्रूर सैन्यानं लोकांचे अनन्वित हाल केले, लूटपाट आणि जाळपोळ केली। हजारो स्त्रियांवर या सैनिकांनी अमानुष अत्याचार आणि सामूहिक बलात्कार केले। इतकंच नव्हे तर चीनी लोकांना जिवंत गाडलं गेलं, तरुणांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं। यामागं कुटील हेतू हा की परत ही माणसं, हे कारखाने, ही शहरं उभीच राहू नयेत। जपानच्या क्रौर्याला सीमा उरली नव्हती। भयंकर युद्ध आणि भीषण दुष्काळामुळे चीनी नागरिकांना खायला पुरेसं अन्न नाही, उपचार करण्यासाठी डॉक्टर्स नाहीत, औषधं नाहीत, वैद्यकीय उपकरणं आणि हॉस्पिटल्स बॉम्ब हल्ल्यामुळे बेचिराग झालेली। वेळीच औषधोपचार न मिळाल्यानं हजारो लोक हकनाक मरत होते। हे पाहून चीनी नेत्यांनी जगातील अनेक राष्ट्रांमधील स्वातंत्र्यप्रेमी नेत्यांना पत्र पाठवली, ज्यामध्ये जवाहरलाल नेहरूंचंही नाव होतं। या पत्रांमध्ये चीनी सैन्याची दारुण अवस्था वर्णन केली आणि मरणाऱ्या किंवा कायम अपंगत्व येणाऱ्या सैनिकांना वाचवण्यासाठी चीनला औषधं आणि वैद्यकीय डॉक्टरांचं पथक पाठवण्याची विनंती केली। पंडित नेहरूंनी याबाबत भारतीय जनतेला आवाहन केलं। भारतीय डॉक्टरांनाही चीनला जाणाऱ्या वैद्यकीय पथकात सामील होण्याचं आवाहन करण्यात आलं। चीनला जाणाऱ्या वैद्यकीय पथकामध्ये तरुण भारतीय डॉक्टरांनी सामील व्हावं, या पंडित नेहरूंच्या आवाहनाचा खोलवर परिणाम द्वारकानाथांवर झाला। दिनांक 10 ऑक्टोबर 1910 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये द्वारकानाथ कोटणीसांचा जन्म झाला। द्वारकानाथ कोटणीसांच्या वडिलांना म्हणजे शांतारामजींना सामाजिक कार्याची आवड होती। लक्ष्मी विष्णू गिरणीमध्ये कारकुनाची नोकरी करता करता ते सार्वजनिक कार्यातही सहभागी होत असत। त्यामुळेच त्यावेळच्या सोलापूर नगरपालिकेमध्ये ते अनेकदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते। द्वारकानाथ कोटणीस सोलापुरातील नॉर्थकोट हायस्कूलमधून 1928 साली मॅट्रिक परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी ते मुंबईत आले आणि 1936 साली ग्रँट मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBS ची पदवी प्राप्त केली। त्यानंतर मुंबईतच शल्यचिकित्सकाच्या MS च्या कोर्सला त्यांनी प्रवेश घेतला। MS शिकल्यानंतर सोलापुरात जाऊन आपण दवाखाना, हॉस्पिटल स्वतःचा सुरू करावा, प्रॅक्टिस सुरू करावी, अशी स्वप्न द्वारकानाथाची पण होतीच। अशा अवस्थेमध्ये हे काँग्रेस कमिटीचं आव्हान जे आहे ते कोटणीसांच्या वाचनात आलं आणि त्यामुळे एक सामाजिक जाणीव असलेला हा तरुण असा अस्वस्थ होता आणि मग त्यांनी शेवटी निर्णय घेतला की आपण हे सगळे MS वगैरे सोडून द्यायचं आणि चीनमध्ये जाऊन वैद्यकीय सेवा करायची। रात्रभर विचार केला, गंभीरपणे विचार केला। उठल्यानंतर त्यांनी डॉक्टर जीवराज मेहतांची भेट घेतली, कारण जीवराज मेहता हे त्यांच्या कॉलेजचे डीन होते त्यावेळेला आणि ते निवड समितीचे प्रमुख होते। आपला जीव धोक्यात घालावा लागेल याची जाणीव डॉक्टर मेहतांनी त्यांना दिली, पण डॉक्टर कोटणीसांचा निर्णय ठाम होता। त्यांनी शेवटी घरी वडिलांना पत्र लिहिलं। प्रस्थापित आयुष्य जगण्यापेक्षा चालून आलेली ही अनमोल संधी आहे असं लिहिलं आणि आपण नक्की परवानगी द्याल असा विश्वास शेवटी व्यक्त केला। वडिलांनी त्या पत्राला उत्तर दिलं आणि लिहिलं, तुझ्या निर्णयाचं मी कौतुक करतो। तुझ्या या धाडसाला अनुमती देण्यास तुझी आई सुद्धा मागे नाही। याबाबत खात्री करून घेण्यासाठी मी मुंबईला येतोय।
डॉक्टर जीवराज मेहतांना आणि द्वारकानाथला भेटल्यानंतर शांतारामांचं समाधान झालं आणि त्यांनी द्वारकानाथांना चीनला जायला परवानगी दिली. आता जीवराज मेहतानी जे इतर डॉक्टर निवडलेले होते त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशचे अलाहाबादचे डॉक्टर मोहनलाल अतल, नागपूरचे डॉक्टर चोळकर, कलकत्त्याहून डॉक्टर मुखर्जी आणि डॉक्टर व्ही के बसू यांची निवड झालेली होती. आणि या सगळ्या टीममध्ये सगळ्यात तरुण असे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांची पण निवड चीनला जाणाऱ्या वैद्यकीय पथकामध्ये करण्यात आली होती. सप्टेंबर 1938ला हे सगळे डॉक्टर मुंबईमध्ये एकत्रित झाले. चीनी कॉन्सुलेटनी त्यांच्या सन्मानार्थ ताजमहल हॉटेलमध्ये जेवण दिलं त्यांना. डॉक्टर सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली त्यांना निरोप समारंभ झाला. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीसांचे मुंबईतील सगळे सहकारी मित्र विद्यार्थी हे त्या निरोप समारंभाला आलेले होते की हा एवढा मोठा धाडसी निर्णय घेतलेला आहे द्वारकानाथने, याचं त्यांना फार कौतुक होतं, अप्रूप होतं. आणि मग 1 सप्टेंबर 1938 रोजी हे वैद्यकीय पथक चीनकडे रवाना झाले. SS राजपुताना ही बोट 1 सप्टेंबरला मध्यरात्री निघाली. मुंबईपासून गोवा, कोलंबो, तिथून मल्लाक्काच्या समुद्रधुनीतून पेनांग, सिंगापूर, हाँगकाँग आणि मग कॅन्टन असा त्या बोटीचा प्रवास झाला. या प्रवासामध्ये अमेरिकेत राहिलेले 2 चिनी लोक कोटणीसांच्या बरोबर होते. आता आपल्याला चीनला जायचं आहे म्हणल्यानंतर लगेच त्यांनी चिनी भाषा आत्मसात करायला सुरुवात केली. या 2 प्रवाशांनी त्यांना चिनी शिकवायला सुरुवात केली. जसं कॅन्टन आणि हाँगकाँग जवळ येईल तसं जपानी युद्ध नौका, जपानी विमानं वरून जाणं, असे एक युद्धाच्या वातावरणाचा अंदाज या वैद्यकीय पथकाला यायला सुरुवात झालेली होती. ही बोट ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावांना थांबत असे त्या गावातील लोक उत्स्फूर्तपणे या वैद्यकीय पथकाचं स्वागत करत होते. म्हणजे स्वातंत्र्याची उर्मी किती मोठी आहे सर्वच जनतेमध्ये. देश, भाषा, धर्म जरी निराळा असला तरी स्वातंत्र्याची उर्मी खूप जबरदस्त आहे. याच्या जाणीवा कोटणीसांना आणि त्या वैद्यकीय पथकाला व्हायला लागल्या. जपाननं चीनवर आक्रमण केल्याचं समजताच डॉक्टर बेथ्यून यांनी चीनी मुक्तीसेनेशी संपर्क साधला आणि ते तातडीनं चीनमध्ये दाखल झाले. डॉक्टर नॉर्मन बेथ्यून हे कॅनडातील प्रसिद्ध असे सर्जन होते. प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन त्यांनी सेवा कार्याला प्रारंभ केला. तिथल्या जुन्या हॉस्पिटलमध्ये सुधारणा केल्या, अनेक नवीन हॉस्पिटल्सची उभारणी केली. मानवतेसाठी अहोरात्र धडपडणाऱ्या डॉक्टर बेथ्यून यांच्या श्रमाला आणि कल्पनाशक्तीला खरोखर तोड नाही. डॉक्टर नॉर्मन बेथ्यून प्रत्यक्ष युद्धभूमीवर राहून काम करतायत हे भारतीय वैद्यकीय पथकाला चीनमध्ये गेल्यानंतर समजलं होतं. आणि मग डॉक्टर नॉर्मन बेथ्यून यांना भेटण्याची उत्सुकता सगळ्या भारतीय डॉक्टरांना होती. आणि बेथ्यून यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करायचं आहे याच्यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. एका जखमी सैनिकावर शस्त्रक्रिया करत असताना त्यांचं बोट कापलं गेलं. जंतू संसर्ग झाला, बोट सुजलं, तरीही ते काम करतच राहिले. दुखणं वाढत गेलं आणि त्यातच डॉक्टर बेथ्यून यांचा दिनांक 9 नोव्हेंबर 1939 रोजी दुःखद अंत झाला. भारतीय वैद्यकीय पथकाला येनानला जाताना प्रवासातच ही बातमी समजली आणि त्यांना अतीव दुःख झालं. And then the people rose and moved, riding, walking, crawling. बॉम्ब हल्ल्यातून बचावलेले हजारो लोक सुरक्षित प्रदेशांमध्ये स्थलांतर करत होते.
अनेक अजस्त्र कारखाने आणि विद्यापीठं दूर अंतरावर हलवणं ही अशक्य कोटीतली बाब होती. पण दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर चीनी जनतेनं ते शक्य करून दाखवलं. मशिनरीचे भाग सुटे करून नदीतून तराफे, बोटी आणि जमिनीवर खेचरं, बैलगाड्या यांचा वापर करून 1000 मैल दूर अंतरावर झेचान आणि चुकिंग इथं नेण्यात आले. जपान्यांची नाकेबंदी करण्यासाठी काम झाल्यानंतर चीनी लोकांनी रेल्वेचे रूळ सुद्धा आपल्याबरोबर नेले. दऱ्याखोऱ्या, नदी, डोंगर या सर्वांवर मात करून त्यांनी कारखाने हलवले. कॅन्टनमधील परिस्थिती डॉक्टर कोटणीसांनी आपल्या पत्रातून कळवली होती. जपानी विमानं जवळपास येत आहेत हे कळताच हवाई हल्ल्याचा सायरन वाजे. मग लोक तळघरात जाऊन लपले. जपानी विमानांच्या बॉम्ब हल्ल्याचा कसलाही परिणाम होऊ न देता तळघरांमध्ये शस्त्रास्त्र निर्मितीचं काम मोठ्या धडाक्यात सुरू होतं. बॉम्ब हल्ल्यातून वाचण्यासाठी चीनी लोकांनी डोंगरात गुहा करून आश्रय घेतला होता आणि अशाच काही गुहांमध्ये रुग्णांसाठी हॉस्पिटलचीही सोय केली गेली होती. अशा अत्यंत विपरीत परिस्थितीत डॉक्टर कोटणीसांनी जीवाची पर्वा न करता चीनी लोकांची मनापासून सेवा केली. या सगळ्या परिस्थितीमध्ये गावकऱ्यांची त्यांना फार मोठी साथ होती. कित्येक गावकऱ्यांनी काही खुर्च्या तयार करून दिल्या, कॉट तयार करून दिल्या आणि अतिशय त्यांचा अशा आतुरतेने चीनी लोक त्यांना विचारत असत की काय कमतरता आहे, काय कमतरता आहे. डॉक्टर कोटणीसांनी एका पत्रामध्ये असं लिहिलंय की या 8व्या फौजेचं आयुष्य जगताना माझ्या विचारांमध्ये फार मोठं परिवर्तन झालं. पूर्वी मी मध्यमवर्गीय, मागासलेल्या, संकुचित विचारांचा होतो, परंतु इथे आल्यानंतर तरुण मुलांना सुद्धा राज्यशास्त्राची एक उत्तम जाणीव होती आणि ती राज्यशास्त्राच्या परिभाषेमध्ये ती माझ्याशी बोलत होते. त्यामुळे मग मी राज्यशास्त्राचा सुद्धा अभ्यास सुरू केला आणि मी आता माझ्या पूर्वीच्या विचारांमध्ये खूप बदल झालेला आहे, क्रांतिकारक बदल झालेला आहे, असं त्यांनी एका पत्रामध्ये लिहिलेलं होतं. डॉक्टरांच्या सहवासात आलेल्या चीनी सहकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्याबद्दलच्या काही वर्णनं आणि गोष्टी सांगितलेल्या आहेत. असंच एक खेडं संपूर्णपणे जपानी सैनिकांनी उद्ध्वस्त केलेलं होतं. वेशीबाहेर अशी एक खांबाला लटकलेली मुंडकी होती स्त्री पुरुषांची. त्या खेड्याच्या जवळून जात असताना एका बाईच्या कण्याचा आवाज डॉक्टर कोटणीसांना ऐकू आला. लगेच त्यांनी आपल्या पथकाला थांबवलं, शोध घेतला तर एक गर्भवती स्त्री, आता ती बाळंतीण आता होणार का काय अशा अवस्थेमध्ये तिला त्रास होत होता आणि ती कणत होती. आणि मग डॉक्टरांनी ते बघितलं, परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि लगेच तिथे कापडं वगैरे घालून एखादी रूम अशी तयार केली आणि त्या महिलेचं बाळंतपण केलं सुखरूप. आणि मग ते बाळ आणि बाळंतिणीला घेऊन ते पथक सुरक्षित ठिकाणी नंतर त्यांनी रवाना केलं. ही आठवण ज्या बाळाला वाचवलं त्या बाळाने नंतर लिहिलेली की माझा जन्म कसा झाला, तर कोटणीसांनी माझ्या आईचं बाळंतपण केलं आणि त्यातून माझा जन्म झाला. म्हणजे त्या बाईचा जीव वाचवल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही, ही एक जी जाणीव आहे, मदतीला धावून येणं एखाद्या, ही त्याच्यातून डॉक्टर कोटणीसांची एक मानवतावादी जाणीव दिसून येते. डॉक्टर कोटणीस ज्या फौजेच्या तुकडीबरोबर गेले होते त्या भागात 13 दिवस घनघोर युद्ध झालं. या काळात त्यांनी 800 जखमी सैनिकांवर उपचार केले. त्यापैकी 558 जणांवर शस्त्रक्रिया करावी लागली. एकदा तर त्यांनी अजिबात विश्रांती न घेता सलग 72 तास काम केलं. एका सैनिकाच्या डोक्यात गोळी घुसली होती. ती गोळी निघतच नव्हती, पण डॉक्टर कोटणीसांनी कौशल्याने ती गोळी काढली आणि तो जिवंत राहिला. नंतर अनेक वर्ष जगला. एकदा एक सैनिक आजारी पडला, त्यावेळेला डॉक्टर कोटणीसांनी
आपल्याला जे लागतं औषध स्वतःसाठी ते औषध त्या चिनी सैनिकाला दिलं. आणि मग ही गोष्ट नंतर त्या सैनिकाला कळाली. तो बरं झाल्यानंतर अक्षरशः भारावून गेला की डॉक्टरांनी स्वतःचं औषध, कारण औषधांचा तुटवडा होता, स्वतःचं औषध मला दिलंय याची जाणीव त्याने ठेवली होती. नंतर मग काही काळानंतर कोटणीस आजारी पडले, तर हा सैनिक त्यांची सेवा शुश्रूषा करण्यासाठी धावून आला आणि अक्षरशः 15 दिवस रात्र एक करून त्याने कोटणीसांची सेवा केली. असे प्रसंग सगळे त्या कोटणीसांच्या जीवनामध्ये अनेक आपल्याला आढळतात. डॉक्टर कोटणीसांचे वडील शांताराम कोटणीस यांचं 28 डिसेंबर 1938 रोजी दुःखद निधन झालं. भाऊ मंगेश यांनी डॉक्टर चोलकरांना पत्र लिहिलं आणि हळुवारपणे द्वारकानाथच्या कानावर ही बातमी घालण्याची विनंती केली. डॉक्टर चोलकरांनी योग्य संधी बघून वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी द्वारकानाथला सांगितली. त्यांनी लगेच भावाला पत्र लिहिलं. डॉक्टर कोटणीस लिहितात, ही दुःखद बातमी सहन करणं मला फारसं कठीण गेलं नाही, कारण इथं रोजच निरपराध माणसांच्या मृत्यूचं तांडव मी बघतोय. कालच या शहरावर पहिला बॉम्ब हल्ला झाला आणि एका झटक्यात 50 माणसं मारली गेली. माती दगडाच्या ढिगाऱ्याखालून बिचाऱ्या निर्दोष बायका, मुलं, पुरुषांची प्रेतं बाहेर ओढून काढताना मी पाहिली. आपल्या आईचं दुःख फार मोठं आहे. हजारो मैल दूर असल्यामुळं मी सांत्वन करू शकत नाही. तू आईला धीर देशील अशी खात्री आहे. त्याचवेळी तुला मी काहीच मदत करू शकत नाही याचं मला अतीव दुःख होत आहे. डॉक्टर कोटणीस 8व्या फौजेच्या ज्या तुकडीबरोबर काम करत होते त्या तुकडीचे सेनापती जनरल निये होते. त्यांच्यावर डॉक्टर कोटणीसांनी केलेल्या अहोरात्र सेवेचा खूप प्रभाव पडला होता आणि ते त्यांना सोडण्यास तयार नव्हते. डॉक्टर बेथ्यून यांनी उभारलेलं आदर्श हॉस्पिटल नष्ट झालं होतं. त्या जागी नवीन हॉस्पिटल उभारण्याच्या हालचाली सुरू होत्या. वैद्यकीय शाळेमध्येही शिकवण्यासाठी युद्धजन्य परिस्थितीचा अनुभव असलेले डॉक्टर हवे होते आणि या दोन्ही कामांसाठी डॉक्टर कोटणीस हेच योग्य आहेत अशी जनरल निये यांची खात्री पटली होती. त्यांनी वरच्या अधिकाऱ्यांबरोबर तशी बोलणीही सुरू केली. डॉक्टर बेथ्यून यांनी उभारलेल्या आदर्श हॉस्पिटलला आता आंतरराष्ट्रीय शांतता हॉस्पिटल असं नाव देण्यात आलं होतं आणि त्याचे पहिलेच संचालक म्हणून डॉक्टर कोटणीसांची नेमणूक झाली. या हॉस्पिटलसाठी लागणारे डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी शिकवून तयार करण्याची जबाबदारीही त्यांनाच दिली गेली. या हॉस्पिटलमध्ये कामचलाऊ शस्त्रक्रिया दालनं उभारण्यात आली. याच दालनांमध्ये डॉक्टर कोटणीसांनी अनेक शस्त्रक्रिया केल्या. त्यात कितीतरी अवघड आणि गुंतागुंतीच्या अशा शस्त्रक्रियांचा समावेश होता. या हॉस्पिटलशी संलग्न अशा वैद्यकीय प्रशिक्षण महाविद्यालयाचीही जबाबदारी डॉक्टर कोटणीसांवरच होती. 1939 मध्ये डॉक्टर कोटणीस हे युद्धभूमीवरच गेले. तिथे सर्व प्रकारची कामे करत असत. अगदी स्ट्रेचर उचलण्यापासून, रुग्णांना दूध पाणी देण्यापासून आणि तेच मोठी मोठी ऑपरेशन्स पण करणे, ही सर्व कामे ते अत्यंत हिरिरीने आणि मनापासून करत असत. आणि त्याच काळात ते तिथल्या तरुण वैद्यकीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाचे पण धडे देत असत आणि प्रथमोपचाराचे पण धडे देत असत. आणि त्यांनी चिनी भाषेमध्ये वैद्यकीय व सर्जरीवरील पुस्तके पण लिहिली. आणि या सगळ्या काळामध्ये कोचिंगलान नावाची जी नर्स आहे, नंतर तिला प्रमोशन मिळून ती ट्युटर झाली, म्हणजे नर्सिंगचं शिक्षण देणारी अशी शिक्षिका झाली. त्या कोचिंगलानशी त्यांचे जवळचे संबंध आले. कोचिंगलानला सुद्धा कोटणीसांच्या स्वभावाची नेमकेपणानं जाणीव होती. त्यांना कुठल्या वेळेला काय हवंय हे बरोबर कळत असे कोचिंगलानला. आणि मग काही न बोलता दोघं मिळून ही चिनी सैनिकांची आणि जनतेची सेवा करणं त्यांचं कार्य चालू होतं. कोचिंगलान आणि डॉक्टर द्वारकानाथ यांच्यामध्ये प्रेमाचे सूर जुळाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ती गोष्ट जाहीर केली. चिनी 8व्या फौजेतील त्या तुकडीतील सगळ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्यामुळे खूपच आनंद झाला. आणि 25 नोव्हेंबर 1941 रोजी
डॉक्टर कोटणीस आणि कोचिंगलान हे विवाहबद्ध झाले आणि मग एकत्र राहायला त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या विवाहाला सर्व अधिकारी, सैनिक, कर्मचारी, विद्यार्थी एक आनंदोत्सव त्यांनी सगळ्यांनी मिळून साजरा केला. लग्न झालं तरी सुद्धा त्यांच्या कामात कधीही खंड पडला नाही. दिवस रात्र हे दोघंही मिळून चिनी जनतेसाठी आणि सैनिकांसाठी राबत होते. आणि कोचिंगलांच्या सहवासामुळे डॉक्टर कोटणीसांचा उत्साह दुप्पट झालेला होता, कारण कोचिंगलान त्यांची सर्व ती शक्य असेल ती काळजी घेत होती. माय लाईफ विथ डॉक्टर कोटणीस हे त्यांच्या पत्नीचं आत्मचरित्र आहे. त्यात हे उल्लेख आहे की सलग जवळजवळ 72 तास डॉक्टर द्वारकानाथ हे शस्त्रक्रिया करत होते. एका बाजूला औषधांचा तुटवडा, युद्धभूमीवरती सतत आपल्याला मृत्यूचं भय, शत्रूच्या हल्ल्याचं भय, या आव्हानाला तोंड देत देत त्याने आपल्याला शेकडो सैनिकांचे प्राण वाचवले. तिथले लोक त्यांना काळी आई म्हणायचे. ब्लॅक मदर अशी चिनी लोकांनी त्यांना उपमा दिलेली होती. जे आईच्या वात्सल्याने किंवा प्रेमाने डॉक्टर द्वारकानाथांनी आपल्याला जखमी सैनिकांवरती उपचार केलेले दिसतात. अशा वेळेला कोचिंगलान या गर्भवती राहिल्या आणि त्यांनी एका मुलाला जन्म दिला. येनानला परत जायचं होतं कोटणीसांना, पण या प्रेग्नन्सीमुळे ते शक्य झालं नाही. आणि मग त्यांनी तिथेच राहून जी शक्य असेल ती मदत, सेवा कार्य चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या मुलाचं नाव दोघांनी मिळून इंग व्हा असं ठेवलं. इंग म्हणजे भारत आणि व्हा म्हणजे फूल किंवा चीन. म्हणजे इंगवा शब्दाचा अर्थ असा होता की भारताचे फूल किंवा भारत आणि चीन. म्हणजे त्या नावामध्ये सुद्धा भारत चीन मैत्री संबंध असे व्यक्त होत होते. मुलगा अतिशय गोरा होता, पण त्याच्या चेहऱ्याची ठेवण सगळी भारतीय होती. या 8व्या तुकडीतील सगळ्या सैनिकांनी, अधिकाऱ्यांनी या मुलाचा जन्म साजरा केला. अतिशय सगळ्यांना आनंद झाला. इंगव्हाच्या जन्मामुळे कोटणीस दाम्पत्य सुखावले. परत त्यांनी आपल्या कामाला अहोरात्र सुरुवात केली आणि ते काम करत असताना डॉक्टरांची प्रकृती मात्र थोडीशी नरम व्हायला सुरुवात झाली होती. 1 वर्षापूर्वी 1941 मध्ये कोटणीस थंडी तापानं आजारी पडले होते, पण त्यातून ते बरे झाले होते. पण आता परत थंडी वाजून ताप येण्याचे प्रकार वारंवार व्हायला लागले. विशेष म्हणजे या तापात त्यांना सौम्य झटके येऊ लागले. डॉक्टर कोटणीसांच्या तब्येतीची सर्वांनाच काळजी वाटायला लागली. डिसेंबरमध्ये त्यांना झटके येण्याचे प्रमाण वाढले. दिनांक 8 डिसेंबर 1942च्या रात्री त्यांना एकामागून एक झटके येत राहिले. सर्व उपचार व्यर्थ गेले आणि दिनांक 9 डिसेंबर 1942 रोजी सकाळी 6:15 वाजता त्यांचं दुःखद निधन झालं. ज्या आंतरराष्ट्रीय शांतता हॉस्पिटलचे ते प्रमुख होते, त्या हॉस्पिटलमध्येच त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी. डॉक्टर कोटणीसांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर कॉम्रेड माओंनी स्वतःच्या हस्ताक्षरात शोकसंदेश पाठवला. जपान विरोधी युद्धातल्या सगळ्यात कठीण कालखंडामध्ये जेव्हा आम्हाला वैद्यकीय सोयी आणि कार्यकर्ते यांची अत्यंत गरज होती, तेव्हा डॉक्टर कोटणीस दूरवरच्या भारतातून आमच्या देशात आले. आमच्या जनतेसाठी त्यांनी थोर मानवतावादी दृष्टिकोनातून फार मोठं कार्य केलं. स्वतःच्या कर्तव्याबद्दलची त्यांची निष्ठा सर्व अडचणी आणि कष्ट यांच्यावर मात करून अविचल राहिली. जखमींना त्यांनी बरं केलं आणि आमच्या कॉम्रेड्सपैकी अनेकांचे प्राण वाचवले. क्रांतिकारक चीनी जनतेच्या अंतःकरणात डॉक्टर कोटणीस सदैव जिवंत राहतील.
आधुनिक चीनचे शिल्पकार डॉक्टर सन येत सेन यांच्या पत्नी, चीन रक्षण संघटनेच्या प्रमुख मादाम सुंग चिंग लिंग या आपल्या शोकभावना व्यक्त करताना म्हणतात, डॉक्टर कोटणीसांची स्मृती ही केवळ भारतीय जनतेचा आणि चीनी जनतेचा अनमोल ठेवा असं नाही, तर मानव जातीच्या स्वातंत्र्यासाठी आणि प्रगतीसाठी झगडणाऱ्या सर्व योद्ध्यांच्या यादीत त्यांचं नाव अजरामर राहील. आजच्या काळापेक्षाही भविष्यकाळ त्यांचा जास्त सन्मान करेल, कारण त्यांची धडपड होती ती उज्ज्वल भविष्यासाठी.